तो या पुढच्या बातमीकडे तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीएम केअर फंडामधून मदत करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी बीडमधल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर सरकारकडे केली होती आणि शेतकऱ्यांची नाही तर कुणाची केअर करणार असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केली। यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले। कोविडसाठी 600 कोटी रुपये जमा झाले होते, मात्र ठाकरेंनी 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही। कोविडसाठी जमा केलेला पैसा इतरत्र खर्च करता येत नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। जेव्हा कोरोनाचं संकट आलं होतं तेव्हा पीएम केअर फंड नावाचा एक फंड हा निर्माण केला गेला, ज्याचा मायबाप कोण हे अजून कळलेलं नाही। त्याची माहितीच्या अधिकारात मिळत नाही, मागितली तरी मिळत नाही, सगळं काही गुप्त आहे। पण कानावर आलं होतं की कोरोनाच्या काळात लाखो कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये हे गोळा केले गेले। पंतप्रधानांना सांगतो की पीएम केअर फंड आता वापरा, नाहीतर कोणाची केअर घेताय तुम्ही? पीएम केअर फंडातून माझ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, नाहीतर शेतकऱ्याला पर हेक्टरी 50,000 रुपये द्या। या ठिकाणी पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली। कोविड करता तो तयार झाला। 600 कोटी रुपये त्या फंडात आले, एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत। आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड CAGच्या नॉर्म्सप्रमाणे कोविड करता तयार झाला आहे, त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही। त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे। त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं।